आज आपण स्टुडंट संच मान्यता म्हणजे संच मान्यता दुरुस्तीसाठी आलेले आहेत, म्हणजे विद्यार्थी संच मान्यता 2024-25 फॉरवर्ड टू केंद्र प्रमुख लॉगिनला कसं पाठवायचं या ठिकाणी आपण पाहणार आहोत मोबाईलच्या सहाय्याने। सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर या ठिकाणी फक्त स्टुडंट पोर्टल टाइप करा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल। स्टुडंट पोर्टल या ठिकाणी मी याला क्लिक करतो। स्टुडंट पोर्टलची जी पहिली लिंक येते बघा, याला या ठिकाणी मी क्लिक करतो। तर या ठिकाणी बघा, जर तुम्हाला 2 महिन्यानंतर पासवर्ड रिसेट करायचा या ठिकाणी सूचना येत असते, तर आपला पासवर्ड रिसेट करा। अगोदर जुना पासवर्ड टाका, नंतर नवीन पासवर्ड बनवा। त्या ठिकाणी जनरेट होताना त्या ठिकाणी आपल्याला तो दिसेल, म्हणजे त्या ठिकाणी युअर पासवर्ड हॅज बीन एक्सपायर, प्लीज रिसेट युअर पासवर्ड अशी सूचना त्या ठिकाणी आलेली असते। या ठिकाणी मी केलेलं या संदर्भात व्हिडिओ देखील बनवलेला आहे, पासवर्ड रिसेट करून घ्या। जर सूचना आली असेल तर त्या ठिकाणी लॉग इन होत नाही। या ठिकाणी याला मी क्लोज करतो। या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे, म्हणजे आपला युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा भरा आणि लॉग इन व्हा। या ठिकाणी ही सर्व प्रोसिजर मी करून घेतो बघा। आता बघा, या ठिकाणी आपल्याला हा जो मेनू बार दिसतो बघा, हे जे मेनू दिसतो आपणास बघा, हे जे मेनू दिसतो याला या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी बघा संच मान्यता ही टॅब दिसते बघा तुम्हाला, ही जी संच मान्यता ही टॅब दिसते। आपण मोबाईलवर करत आहे म्हणून उभी आलेली आहे, जर तुम्ही लॅपटॉपवर करत असाल तर आडवी पट्टी त्या ठिकाणी येत असते। या ठिकाणी ही संच मान्यता ही टॅब दिसते बघा तुम्हाला, हे फॉरवर्ड संच मान्यता याला या ठिकाणी क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अकॅडमिक इयर लिहायचे बघा, अकॅडमिक इयरला या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी अकॅडमिक इयर याला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि गो ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी हे आपल्या वर्गाचे विद्यार्थी संख्या या ठिकाणी येऊन जाते, बॉईज आणि गर्ल्स। याला जर तुम्ही हे बघा, हे जे दिसते तुम्हाला हे 9, 10 हे जे निळ्या कलरमध्ये दिसत, याला जर तुम्ही क्लिक केलं तर सर्व विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी येऊन जाते। आपण विद्यार्थी चेक करू शकता, माझे सर्व विद्यार्थी या ठिकाणी बरोबर आहे। या ठिकाणी टोटल नंबर ऑफ स्टुडंट हे देखील दिलेले आहे या वर्षीचे। आता हा जो ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला फॉरवर्ड फॉर संच मान्यता, याला या ठिकाणी क्लिक करा। याला या ठिकाणी मी क्लिक करतो। या ठिकाणी एक सूचना आलेली असते, ती सूचना या ठिकाणी वाचून घ्यायची, म्हणजे आय हॅव नो ऑब्जेक्शन फॉरवर्ड द काउंट्स डिस्प्ले फॉर संच मान्यता, म्हणजे याला या ठिकाणी मी कन्फर्म करतो। डू यू वॉन्ट टू फॉरवर्ड काउंट्स फॉर संच मान्यता, याला या ठिकाणी ओके करा। आता या ठिकाणी ही संच मान्यता फॉरवर्ड टू क्लस्टर, म्हणजे आपल्या केंद्र प्रमुख लॉग इनला ही जाणार आहेत, याला या ठिकाणी मी ओके करतो। आता या ठिकाणी ते आपल्या केंद्र प्रमुख लॉग इनला गेलेले आहेत। एकदा परत आपण चेक करू शकता, या ठिकाणी केंद्र प्रमुख लॉग इनला आपली विद्यार्थी संख्या गेली की नाही। एकदा याला या ठिकाणी मी परत क्लिक करतो आणि गो ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो। हे केल्यानंतर या ठिकाणी बघा ही सूचना आलेली आहे, तुम्ही पाहू शकता HM फॉरवर्ड ऑन, म्हणजे 11/12/2024 ला म्हणजे फॉरवर्ड केलेलं आहे HM न, म्हणजे मी आता केलेलं बघा। आणि कुठे केले, आता या क्लस्टरला म्हणजे केंद्राला पेंडिंग फॉर अप्रूव्हल, म्हणजे यानंतर आपण केंद्र प्रमुख याला फॉरवर्ड करेल BO लॉग इनला। अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी संच मान्यता प्रत्येक शाळांना करायची आहे 2024-25 ची। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।